नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. शिलाई मशीनसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि यासाठी 90% अनुदान असणार आहे. याचा अर्ज कसा भरायचा आहे, हा अर्ज तुम्हाला कुठे मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी हे अर्ज सुरू झालेले आहेत, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर शिलाई मशीनसाठी जे अर्ज आहेत ते जिल्हा परिषद जालना यासाठी म्हणजे जालना जिल्ह्यासाठी सुरू झालेले आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता, ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजनेअंतर्गत शिलाई मशीन करता करावयाचा अर्जाचा नमुना सन 2024-25. तारीख आहे 1/7/2025 ते 30/7/2025. क्षेत्र सन 2024-25. ग्रामीण भागातील महिलांना विविध साहित्य पुरवणे व योजनेअंतर्गत शिलाई मशीन. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला येथे लिंक देण्यात आलेली आहे. यासाठी पात्र लाभार्थी महिला ज्या आहेत त्या अनुसूचित जाती महिला असणार आहेत. फायदे: शिलाई मशीन मिळणार आहे. अर्ज कसा करावा याचा ऑफलाईन अर्जही देण्यात आलेला आहे. हा अर्ज PDF स्वरूपात आहे. तो भरायचा आहे आणि संबंधित तालुका CDPO कार्यालयात जमा करायचा आहे. तुम्ही ऑफलाईन हे अर्ज भरू शकता आणि ऑनलाईन हे अर्ज भरू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर त्याची लिंक इथं तुम्हाला पाहायला मिळेल. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज ओपन होईल. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देण्यात आलेली आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक Google फॉर्म ओपन होणार आहे. तुम्ही पाहू शकता, ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजनेअंतर्गत शिलाई मशीन करता करावयाचा अर्जाचा नमुना सन 2024-25 करता. यामध्ये अर्जदाराचं संपूर्ण नाव, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, तालुका, जिल्हा, अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे का, विशेष घटक योजना असल्यास जात नमूद करावी, जन्मतारीख, वय, अर्जदाराचे शिक्षण, अर्जदार विधवा आहे का, त्यानंतर अर्जदाराच्या नावाने शेती आहे का, व्यवसाय काय आहे, यापूर्वी लाभ घेतला आहे का, कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न किती आहे, अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का, आधार कार्ड क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, दूरध्वनी क्रमांक, सरकार मान्य प्रशिक्षण केंद्र संस्थेच्या महिलांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र आहे का नाही, हे तुम्हाला भरायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. याचा ऑनलाईन फॉर्म असा आहे. आता ऑफलाईन फॉर्म तुमचा अशा प्रकारचा आहे. ऑफलाईन फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. यामध्ये पाहू शकता, डाव्या बाजूला तुम्हाला फोटो साक्षांकित इथं जोडायचा आहे. पासपोर्ट साईज फोटो ज्यावर सिग्नेचर करायची आहे. अर्जदाराचं संपूर्ण नाव, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, तालुका, जिल्हा, अर्जदाराची जात नमूद करायची आहे, जन्मतारीख, वय, अर्जदाराचे शिक्षण, अर्जदाराचे नाव आणि शेती आहे का, व्यवसाय काय आहे, यापूर्वी लाभ घेतला आहे का, त्यानंतर कुटुंबाचे सर्व मार्गाने वार्षिक उत्पन्न तुम्हाला द्यायचं आहे. वार्षिक उत्पन्न जे नमूद कराल त्याचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखलाही द्यावा लागेल. तहसीलदार यांचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल. अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का, आधार कार्डची छायांकित प्रत तुम्हाला सोबत जोडायची आहे. बँक पासबुक जोडायचं आहे. बँकेची संपूर्ण डिटेल्स द्यायची आहे. शिलाई मशीन प्रशिक्षण घेतल्याबाबतचं प्रमाणपत्र जोडणंही तुम्हाला आवश्यक आहे. अर्जदाराची स्वाक्षरी करायची आहे. अर्जदारासोबत तुम्हाला कोणती कागदपत्रे जोडायची आहेत, यामध्ये तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र सरपंच किंवा ग्रामसेवक यांचं जोडायचं आहे. उत्पन्नाचं प्रमाणपत्र तहसीलदार यांचं जोडायचं आहे. DRD प्रमाणपत्र जोडायचं आहे. यापूर्वी लाभ न घेतलेला ग्रामपंचायतीचं प्रमाणपत्र जोडायचं आहे. आधार कार्ड लिंक, बँक पासबुकची छायांकित प्रत जोडायची आहे. आधार कार्डची छायांकित प्रत जोडायची आहे. लाभार्थ्याच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळून होणारे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा कमी असलेलं तुम्हाला तहसीलदार यांचं इन्कम सर्टिफिकेट जोडायचं आहे. त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र जोडायचं आहे आणि यासाठी तुम्हाला 10% रक्कम भरण्याबाबतचं हमीपत्रही जोडून द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 90% अनुदान आहे, 10% तुम्हाला रक्कम भरायची आहे. लाभार्थी निवड करण्याचे संपूर्ण अधिकार महिला व बालकल्याण समितीस राहतील. हे सर्व तुम्ही वाचून घ्या. लाभार्थी कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे किमान वय 18 वर्ष असावे. यासाठी शाळा सोडल्याचा TC, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र तुम्ही जोडू शकता. त्यानंतर सरकार मान्य प्रशिक्षण केंद्र संस्थेचे महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण घेण्याबाबतचे प्रमाणपत्र हे तुम्हाला जोडायचं आहे. इथं अर्जदाराची स्वाक्षरी करायची आहे. खालीच रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला इथं भरून घ्यायचं आहे. ग्रामसेवकचं सही आणि शिक्का घ्यायचा आहे. त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे तुम्हाला भरून घ्यायचं आहे. याच्यावर तहसीलदार यांचा सही शिक्का घेऊ शकता किंवा तुम्ही तहसीलचं सेपरेट उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे काढू शकता आणि याला जोडू शकता. त्यानंतर योजनेचा लाभ न घेतल्याचं प्रमाणपत्र, योजनेचा लाभ न दिल्याचे प्रमाणपत्र हे तुम्हाला भरायचे आहे. यावर ग्रामसेवक यांचा सही शिक्का घ्यायचा आहे. शिलाई मशीन हस्तांतर न करण्याबाबतचं हमीपत्र हे तुम्हाला इथे भरायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला लाभार्थ्याची सही करायची आहे, स्थळ दिनांक लिहायचा आहे. त्यानंतर खाली
प्रमाणपत्र आहे जे की तुम्हाला कुठल्याही शासकीय, निमशासकीय योजनेच्या सेवेमध्ये नाही द्यायचं प्रमाणपत्र आहे. यामध्ये ग्रामसेवकाची सही आणि शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे. तर असे हे कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत आणि हा फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या संबंधित तालुका CDPO कार्यालयामध्ये भरून द्यायचा आहे. याची लास्ट जी तारीख आहे ती 30/7/2025 आहे. या तारखेच्या अगोदर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे तुम्ही सबमिट करू शकता. तर असं हे जालना जिल्ह्यासाठी महिलांसाठी शिलाई मशीनकरता अर्ज सुरू आहेत. तर तुम्ही जालना जिल्ह्यामधील असाल तर हा फॉर्म भरून देऊ शकता. तुमच्या जालना जिल्ह्यातील मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही इतर जिल्ह्यामधील असाल तर तुमच्या जिल्हा परिषदमध्ये अशा प्रकारचे अर्ज सुरू आहेत का? तुम्ही याची चौकशी करू शकता किंवा ऑनलाईन जिल्ह्याच्या वेबसाईटवरही तुम्ही चेक करू शकता.